ब्रेकिंग बातमी। संघटना वाढवावी आणि एकसंधपणे काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। शोकसभेच्या कार्यक्रमात जयंत पाटलांचं हे विधान, तर जयंत पाटलांकडून दादांसोबत झालेल्या चर्चेचाही उल्लेख करण्यात आल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटले। विलिनीकरणाचा निर्णय त्यांनी घ्यावा असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटले। त्या कार्यकर्त्याला वाटतं की अजित दादांचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं हे दादांचं स्वप्न होतं। आणि हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला। पाटलांनी तो एक स्पष्ट एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। पक्ष म्हणून आम्ही विलिनीकरणाच्या मागे लागतोय अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं। पण शेवटी भावना ही भावना असते, नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं, त्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता। एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती। मला वाटतं की आता हा निर्णय ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा, परंतु मला वाटतं काल सुद्धा जयंत पाटलांनी जे सांगितलं ते अजितदादांवर झालेल्या चर्चेचा तो त्या ठिकाणी त्यांनी